ॲज युजल माझ्या दिवसाची सुरुवातच कॉफीपासून झाली. सो वेलकम बॅक टू माय व्लॉग गाईज. आपण काही दिवस झालं भेटलो नाही, परत भेटून मजा आली. आनंद झाला मला, तुम्हालाही झाला असेल. ॲज युजल हे मी युजल जास्त नाही करायला लागले ना वाटतंय. तर रोजच्यासारखंच मी आज पण कॉलेजला निघले होते, कारण आज मी भरपूर दिवसानंतर चालले होते. नाही भरपूर दिवसानंतर नाही, कालच तर गेले ते. बरोबर, कॉलेजमध्ये ना लिफ्ट स्टुडंट्सला यूज करायला अलाउड नाही आहे, पण आम्ही तरी बिनलाजनवानी यूज करतोच. लॅबमध्ये गेल्यावर कळलं आज आम्ही एक मोठं प्रॅक्टिकल, जे आम्हाला थेरीमध्ये फक्त डेमॉन्स्ट्रेशनसाठी आहे, ते करणार होतो. ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. जपे मॅम म्हणले की हे उघडत नाही आहे, पण आम्ही येऊन जेव्हा ट्राय केलं हे कूल सेंट्रीफ्यूज, ते ओपन झालं. त्याच्यामुळं मी खुश होते. आपल्याला सगळं येतं. त्यानंतर थोडीफार मस्ती वगैरे करत करत आम्ही प्रॅक्टिकल करायला सुरू केलं. कष्टाळू माणसांना सौरभ आणि वरद, ती दोघं पण ते लॅमिनार क्लीन करत होते आणि मी टाइमपास करत बसले होते मागे. नेहमीची सवय आहे माझी. तसं तर आम्ही बन्सन बर्नर्सच्या मध्येच करणार होतो, पण नंतर सौरभने सजेस्ट केलं की आपण लॅमिनारमध्ये करूया. सो त्यानंतर मग मॅमला विचारलं तर मॅम म्हणले काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आधी लॅमिनार क्लीन केला, मग UV लाईट वगैरे चालू केली, सो दॅट ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि कंटॅमिनेशन जे काही तिथे असेल ते क्लीन होऊन जावं. त्यानंतर आम्ही दिशाला कॉल केला होता. तिचा मला कॉल आला होता, पण मी उचलला नव्हता. मग मी तिला परत केला होता साक्षीच्या फोनून. ती आज आली नव्हती ना, मग आम्ही तिला सांगत होतो आम्ही काय काय करतो आणि तिने काय काय मिस केलं. त्यानंतर आम्ही शेवटी प्रॅक्टिकल चालू केलं. हा बघा सौरभ, क्लिनिंग इज मस्ट. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप काय होती तर आम्ही ऑलरेडी ते लायोफिलाइज्ड पावडर LB ब्रॉथमध्ये इनॉक्युलेट करून एनरिचमेंटसाठी ठेवली होती. तीच आज घ्यायची होती. तो LB ब्रॉथ ज्याच्यामध्ये ग्रोथ आलेली होती ना सेल्सची, ती आम्हाला अप अँड ड्रॉप ट्यूबमध्ये ट्रान्सफर करायची होती. तर सगळेजण होते ना प्रेझेंट, तर मग एक एक करून आम्ही सगळ्यांनी घेतलं. सगळ्या ट्यूब्स एकानेच करण्याच्या जागी सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे ना, हेच तर शिकायचं आहे. म्हणून तर मग सगळ्यांना चान्स दिला. 5-6 ट्यूब्स आम्ही केल्या होत्या. बाकीच्यांचे चान्सेस झाल्यानंतर मीही करायचं ठरवलं. तसंही काहीतरी नवीन असल्यावर मला ट्राय करायला आवडतंच आणि पुढं मी करतेच. म्हणजे बाकीच्या कामांमध्ये नाही, बाकी मी इतर वेळी लेझीच असते, पण हे असं काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट वगैरे असेल तर मी ट्राय करते मध्ये शिरून. असंही मागे राहून काय होत नाही, एक्सपिरियन्स मिळत नाही. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्हाला पुढे होऊन करावंच लागतं, तरच तुम्हाला येतात गोष्टी. अशाच तर तुमच्या स्किल्स वाढवायच्या असतात. मग त्या अप अँड ड्रॉप ट्यूब्स ज्यांच्यामध्ये आम्ही LB ब्रॉथ काढला होता, त्या कूल सेंट्रीफ्यूजला लावल्या फॉर टू जनरेट पेलेट. कारण ज्या सेल्स आहेत ना त्याच्यात, ज्यांचा आम्हाला यूज करायचा आहे, त्या खाली सिंक होतील. इन शॉर्ट पेलेट क्रिएट होईल जे आम्ही यूज करणार आहेत. वरचा जो LB ब्रॉथ राहणार आहे तो काही युजेबल नाही आहे. याच्यासाठी ना 5000 RPMला 10 मिनटं करायचं असतं हे सेंट्रीफ्यूज, आणि त्याचं टेम्परेचर असलं पाहिजे 4. त्यानंतर आम्ही ते सुपरनॅटंट काढलं त्या पेनड्रॉप्स ट्यूब्समधलं, आणि त्या ट्यूब्समध्ये चिल्ड CaCl2 ॲड केलं. हे CaCl2 पण चिल्ड असलं पाहिजे, कारण याच्यानंतर म्हणजे ते सेल्सला गरजेचं असतं.
कॉम्पिटंट बनवण्यासाठी ही सगळी प्रोसिजर जी आत्ता चालली आहे. खाली बुडाला पेन ड्रॉप ट्यूबच्या पॅलेट्स आहेत सेल्सचे, ज्याच्यामध्ये आम्ही चिल्ड CaCl2 ॲड करतो आहे, जे त्यानंतर ह्याच्यासाठी ठेवलं जाणार आहे 30 मिनिट्ससाठी आईस्ड बाथवर, म्हणजे आईस क्यूब्समध्ये ठेवलं होतं आम्ही, का तर त्या सेल्स कॉम्पिटंट बनाव्या. त्या सेल्सला कॉम्पिटंट बनण्यासाठी 30 मिनटं लागतात. सो हा अर्धा तास आम्हाला पुरेसा होता. तर आम्ही जेवायला गेलो. त्यानंतर वापस आल्यावर सगळं सामान परत नीटनेटकं ठेवून आम्ही परत घेतलं. आता ना आम्हाला प्लाझ्मिड ॲड करायचं होतं. बेसिकली जे ट्यूब्स आहेत ज्याच्यामध्ये पेलेट होतं ते मिक्स झालेलं नव्हतं काही ट्यूब्समधलं. मॅमने मला चेक करायला लावलं. मी ऑलरेडी चेक केलं. त्यानंतर ज्या ट्यूब्समध्ये पेन ड्रॉप म्हणजे ज्या ट्यूब्समध्ये जे मिक्स झालेलं होतं ना पेलेट, त्या ट्यूब्स मी सिलेक्ट केल्या. त्यातनं मला 2च ट्यूब्सचं करायचं होतं. बाकी कॉम्पिटंट सेल आम्ही ठेवणार होतो. सो आम्ही एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह बनवलं, ज्याच्यामध्ये एकामध्ये आम्ही प्लाझ्मिड ॲड करणार होतो आणि एकामध्ये आम्ही प्लाझ्मिड ॲड नव्हतो करणार. सो बेसिकली आम्ही अजून 2 पेन ड्रॉप ट्यूब घेतल्या, ज्यातली एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह मार्क केली. दोन्हीमध्ये तो जो LB ब्रॉथ चिल्ड CaCl2 वाल्या सेल्स होत्यात ना, त्याच्या आधी दोन्हीमध्ये आम्ही LB ब्रॉथ घेतला. त्या ब्रॉथमध्ये नंतर पॉझिटिव्हवाल्या ट्यूबमध्ये आम्ही हे घातलं, ते कॉम्पिटंट सेल प्लस प्लाझ्मिड, आणि जी निगेटिव्हवाली ट्यूब आहे त्याच्यामध्ये फक्त कॉम्पिटंट सेल्स टाकल्या. त्यानंतर 5 मिनटं 20 मिनटं ते परत आईस बाथला ठेवायचं होतं. सो आम्ही ते ठेवलं. त्याच्यानंतर 2 मिनटं हीट शॉक देण्यासाठी, का तर ट्रान्सफॉर्मेशन व्हावं सेल्सच्यामध्ये, आम्हाला 42 डिग्री सेल्सिअसवर हॉट वॉटरमध्ये ठेवायचं होतं ते फॉर 2 मिनिट्स. हे जास्त वेळ नाही लागत. त्याच्यानंतर आम्ही परत ते 5 मिनटं आईस बाथमध्ये ठेवलं. त्यानंतर अजून आम्ही दुसऱ्या ट्यूब्स घेतल्या, ज्याच्यामध्ये आम्ही LB ब्रॉथ ॲड केला परत. सो ज्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या ट्यूब्स होत्या ज्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी यूज केल्या, त्यातच अजून LB ब्रॉथ ॲड केला, कारण आम्हाला हे नंतर हे करायचं होतं, प्लेट्समध्ये प्लेट आऊट करायचं होतं. पण एवढं सिरियस काम चालू असतानाही आमची मस्ती काय बंद नव्हती. थोडीफार मस्ती चालूच होती, पण आम्ही काम खूप सिरियसली प्रोफेशनली करत होतो, कारण ट्रान्सफॉर्मेशन इज अ मोठं प्रॅक्टिकल होतं, जे येणं चांगलंच स्किल आहे आणि युजफुल पण आहे नंतर लाईफमध्ये. सो आम्ही हे ना 2 प्लेट्समध्ये प्लेट आऊट केलं तर पॉझिटिव्हवालं. एक तर ब्लू व्हाईट स्क्रीनिंगवाली प्लेट, ज्याच्यामध्ये एक्सगॅल प्लस IPTG होता, आणि दुसरी ट्यूब होती ॲम्फिसिलिन कंटेनिंग ट्यूबच म्हणते आहे मी, प्लेट होती, ज्याच्यामध्ये मीडिया प्लस ॲम्फिसिलिन होतं. या दोन्हींमध्ये आम्ही पॉझिटिव्हचं सॅम्पल टाकून स्प्रेड प्लेट टेक्निकनी इनॉक्युलेट केलं. त्यानंतर निगेटिव्हवालेही आम्ही एका ॲम्फिसिलिन रेझिस्टंट ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये हे केलं. प्लेट्सला लेबल करणं खूप गरजेचं असतं नेहमी. मेरे को भी लेके ऊपर वाले फ्लोर अभी इधर से ऊपर जाएगा ना, उधर ही लेफ्ट साइड. सो आज दिवसभर प्रॅक्टिकल केल्यामुळे आम्ही खूप थकलो होतो, पण एक लेक्चर होतं तर तेवढं करून जाणार होतो. आजच्यासाठी एवढंच. भेटू माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज, आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका.